धनगर समाजाच्या वतीनं बुधवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी होणार ढोल बजाव आंदोलन। आपल्या मागण्यांसाठी समाजाने उचललं हे पाऊल। गेल्या 60 ते 70 वर्षापासून धनगर समाज हा घटनादत्त एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून वंचित ठेवण्याचं काम सर्वच राजकीय पक्षांनी केलं। तसंच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या यादीमध्ये 35व्या क्रमांकावर नोंद असून सुद्धा सरकार वेळोवेळी वेळकाढूपणा करून धनगर समाजाला घटनादत्त अधिकारापासून दूर लोटला आहे। त्यामुळं धनगर समाजाच्या तरुणांमध्ये रोष निर्माण झाला आहे। त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी पूनम गेट येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये शेखर बंगाळे यांनी दिली। आम्ही समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीनं 11 वाजता पूनम गेट या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही भव्य ढोल बजाव आंदोलन करणार आहे। त्यामुळे हे सरकार जरी आता आम्ही सरकारच्या प्रतिनिधी समोर ढोल वाजवले, अनेक आंदोलन केले, परंतु सरकार काय जागा व्हायला नाव घेत नाही। म्हणून आमच्या समाजाला जागृत करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना जागा दाखवण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही मतदानाद्वारे त्यांचा रोष व्यक्तच करणार आहोत। तसंच कालची घटना अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर व्हावं अशी सबंध बहुजनांची मागणी आहे, परंतु सरकार फक्त शहराला नाव बदलून समाजाची मतं मिळवण्यासाठी जीआर काढण्याचा प्रयत्न करून जीआर काढलेला आहे। फक्त शहराचं नाव अहिल्यानगर आणि जिल्ह्याचं नाव अहमदनगर असं ठेवलेलं आहे। त्यांना वाटतंय की आमच्या अहिल्यादेवीचं नाव जर घेतलं किंवा अहिल्यादेवीचं जर नामांतर झालं तर समाज त्यांना आमिषाला बळी पडेल, परंतु खऱ्या अर्थानं आमची लढाई ही एसटी आरक्षण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत या सरकारवर आमच्या समाजाचा कुठलाही विश्वास राहणार नाही। त्यामुळं आम्ही 9 ऑक्टोबरला ढोल बजाव आंदोलन, भव्य ढोल बजाव आंदोलन करणार आहोत। त्यामध्ये अक्कलकोट भाग असेल, दक्षिण असेल किंवा मोहोळ असेल, या भागातून शेकडो धनगर समाज बांधव आपल्या ढोलासह आणि पारंपरिक वेशासह या आंदोलनात समाविष्ट होतील। आणि त्याचबरोबर आमचे अजून एक आपल्या माध्यमातून एक आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब उद्या लाडकी बहीण योजनेसाठी येणार आहेत, त्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे आंदोलन होऊ नये असं वाटत असेल, ढोल बजाव आंदोलन किंवा समाजाचा रोष आपल्या विरोधात दिसू नये असं वाटत असेल तर त्यांनी उद्या येताना आमच्या एसटी आरक्षणाचा जीआर घेऊन यावा। आम्ही तेच जे होणार 9 ऑक्टोबरचं आंदोलन आहे ते उद्या त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सबंध ढोल हजारोच्या संख्येनं पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं स्वागत। या पत्रकार परिषदेस शेखर बंगाळे, मनीषा वाघमोडे, सुनील बंडगर, श्रीराम पाटील, देवेंद्र मदने, गौरव पवार आणि आनंद बंडगर यांची उपस्थिती होती।